नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहे महाराष्ट्र पोलीस अपडेट या चॅनलवरती. आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. आपण आजच्या व्हिडिओमध्ये जानेवारी 2025 यामधील काही करंट अफेअर्सचे क्वेश्चन पाहणार आहोत. ते आपण पाहूया. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार्यता वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2025. संयुक्त राष्ट्र महासभेने कोणते वर्ष क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञान वर्ष म्हणून घोषित केले आहे? 2025. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या ट्रंक अँड फील्ड न्यूज अमेरिकन वृत्तपत्राने 2024 वर्षातील सर्वोत्तम भालाफेकपटू म्हणून कोणाची निवड जाहीर केली आहे? नीरज चोप्रा. देशातील कोणत्या राज्यात TBC म्हणजेच क्षयरोग रुग्ण आहे? तर सर्वाधिक कोणत्या राज्यात आहे? तर उत्तर प्रदेश. त्यानंतरचा क्वेश्चन आहे, युरोपियन हवामान संस्था कोपर्निकसच्या अहवालानुसार कोणते वर्ष आजपर्यंतचे सर्वाधिक उष्ण वर्ष ठरले आहे? तर त्याचे उत्तर आहे 2024. 18वे प्रवासी भारतीय संमेलन कोठे होणार आहे? भुवनेश्वर, ओडिसा. त्यानंतरचा क्वेश्चन, जगातील सर्वात शक्तिशाली हायड्रोजन ट्रेन कोणत्या देशाने विकसित केली आहे? भारत. 2025 वर्षातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणाचा आहे? तर सिंगापूर या देशाचा आहे. यानंतर पहिल्या खो खो विश्वचषकात भारतीय पुरुष संघाचा कर्णधार कोण आहे? प्रतीक वायकर. पहिल्या खो खो विश्वचषकात भारतीय महिला संघाचे कर्णधार कोण? प्रियंका इंगळे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतीय खो खो महासंघाचे अध्यक्ष कोण आहेत? सुधांशु मित्तल. चीन कोणत्या नदीवर जगातील सर्वात मोठे धरण बांधणार आहे? ब्रह्मपुत्रा. भारताचा वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2024 कितवा आहे? तर 58वा. सस्टेनेबल डेव्हलपमेंट इंडेक्स मध्ये भारत कितवा आहे? तर 109वा. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स 2024 मध्ये भारत कितवा आहे? 126वा. जागतिक प्रेस स्वातंत्र्य निर्देशांक 2024 मध्ये भारत कितवा आहे? 159वा. यानंतरचा प्रश्न, हुरोन ग्लोबल युनिफॉर्म इंडेक्स 2024 मध्ये भारत कितवा आहे? 3रा. जगातील पहिला सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक जाहीर करणारे पहिले राज्य कोणते आहे? उत्तराखंड. एकूण पर्यावरण उत्पादन निर्देशांकाचे किती स्तंभ आहेत? तर 4. ते 4 कोणते कोणते आहेत? हवा, माती, झाड व पाने. यानंतरचा क्वेश्चन आहे, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2025 मध्ये 2025 टॉप 50 मध्ये भारतीय विद्यापीठ किती आहेत? तर 2. एक IIT दिल्ली 44, IIT बॉम्बे 48. यानंतरचा प्रश्न, जागतिक हिंदी दिवस 2025 थीम काय आहे? तर आहे त्याची थीम आहे हिंदी एकता, सांस्कृतिक अभिमानाचा जागतिक आवाज. यानंतरचा प्रश्न, अनुसूचित जातीमधील भारताचे पहिले सरन्यायाधीश कोण आहेत? KG बाळकृष्णन. भारतीय संशोधन संस्थेचे इस्रोचे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे म्हणजेच इस्रोचे नवे प्रमुख कोण आहेत? तर डॉक्टर V नारायणन. जानेवारी 2025 मध्ये कोणता देश ब्रिक्समध्ये पूर्ण सदस्य म्हणून सामील झाला? इंडोनेशिया. सर्वाधिक महिला शिक्षिका असणारे राज्य कोणते आहे? तर केरळ. भारतात ॲथलेटिक महासंघाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? अंजू बॉबी यांची निवड झाली आहे. भारतीय रेल्वे जगातील कितवी सर्वात मोठे रेल्वे नेटवर्क आहे? तर 4थी. यानंतरचा प्रश्न, सध्याचे विद्यमान सरन्यायाधीश कोण आहेत? संजीव खन्ना. संजीव खन्ना यांच्यानंतर कोण सरन्यायाधीश होतील? भूषण गवई. देशातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात होणार आहे? तर तमिळनाडू. यानंतरचा प्रश्न, युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे CEO म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? भुवनेश कुमार. यानंतरचा प्रश्न, CRPFच्या महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? वितुल कुमार यांची निवड झाली आहे. डेव्हलपमेंट बँक ऑफ सिंगापूरचे CEO कोण झाले आहेत? रजत वर्मा. यानंतरचा प्रश्न,
महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या सचिवपदी कोणाची निवड झाली आहे? अतुल पाटणे. यानंतरचा प्रश्न 2023 या वर्षासाठीचा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठतर्फे दिला जाणारा राष्ट्रीय पुरस्कार कोणास जाहीर झाला आहे? तर निलिमा कुमार यांना झाला आहे. यानंतरचा प्रश्न भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. विश्वचषक खो खो स्पर्धा कोठे होणार आहे? दिल्ली या ठिकाणी होणार आहे. विश्वचषक खो खो स्पर्धेत किती संघ सहभागी होणार आहेत? 24 संघ. नुकताच किती खेळाडूंना खेळरत्न पुरस्कार दिला आहे? 4. तर 4 कोणकोणते आहेत? मनू भाकर, डी गुकेश, हरनप्रीत सिंग व प्रवीण कुमार. जगातील सर्वात वयोवृद्ध महिला तोमिको इतुआकाई यांचे निधन झाले. त्यांचे वय किती होते? 116 वर्षांच्या या तोमिको इतुकाई होत्या. कोणत्या राज्याने प्यारी दीदी योजना सुरू केली आहे? दिल्ली सरकार. नुकतेच निधन झालेले डॉक्टर रा चिदंबरम हे कोण आहेत? अणुशास्त्रज्ञ. यंदाच्या बॉर्डर गावस्कर चषक विजेता कोणता देश घडला आहे? ऑस्ट्रेलिया. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024-25 मालिकेत कोणाचे प्लेयर ऑफ देअर सिरीज मध्ये निवड झाली आहे? जसप्रीत बुमराह याची. यानंतरचा प्रश्न भारत देशात जागतिक पातळीवर कितवा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला आहे? तर 3रा. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? जैन शहा. डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचे नाव काय? तर चेंजिंग इंडिया. तर डॉक्टर मनमोहन सिंग हे RBIचे कितवे गव्हर्नर होते? तर 15वे. बाल्ड ईगल कोणत्या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे? बाल्ड ईगल हा अमेरिका या देशाचा राष्ट्रीय पक्षी आहे. आरिफ मोहम्मद खान कोणत्या राज्याचे राज्यपाल झाले आहेत? तर बिहार या राज्याचे. देशातील पहिला डिजिटल म्युझियम अभय प्रस्तावना कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आला आहे? तर महाराष्ट्र राज्यात अभय प्रस्तावना स्थापन करण्यात आला आहे. 86वी सिनियर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत 2024 पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी पटकावले? M. रघु यांनी. मिझोरम राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर VK सिंग आहेत. वीर बाल दिन कधी असतो? तर 26 डिसेंबर या तारखेला असतोय. न्यायमूर्ती संजीव खन्ना हे कितवे सरन्यायाधीश आहेत? 51वे. देशातील कोणते राज्य कीटकनाशकाच्या वापरात प्रथम आहे? उत्तर प्रदेश. भारत सरकारने 31 मार्च 2027 पर्यंत देशात किती जनऔषधी केंद्र उघडण्याचे लक्ष्य ठेवले आहे? 25,000. यानंतरचा प्रश्न 58वे साहित्य संमेलन नवी दिल्लीत होणार असून त्याच्या प्रवेशद्वारास कोणाचे नाव दिले आहे? वि. सावरकर यांचे. नुकतेच चीनमध्ये कोणत्या विषाणूने धुमाकूळ घातला आहे? HMPV विषाणू. यानंतरचा प्रश्न छायाचित्रकार बैजू पाटील यांना कोणत्या देशाचा क्रोमॅटिक फोटोग्राफी 2024 पुरस्कार जाहीर झाला? इंडोनेशिया या देशाचा. यानंतर ICC 19 वर्षाखालील महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा 2025 कुठे आयोजित होणार आहे? तर मलेशिया या ठिकाणी. सध्या पृथ्वीजवळून जात असलेला ॲस्ट्रॉइडचे नाव काय आहे? 8.87 एलिंडा. यानंतरचा प्रश्न 2025 भारतीय हवामान विभागाचा कितवा वर्धापन दिन आहे? 150वा. यानंतरचा प्रश्न कोणत्या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित होणार आहे? 2035 या वर्षापर्यंत भारताचे स्वतःचे अंतराळ स्थानक विकसित करणार आहेत. आशियाई विकास बँकेचा 69वा सदस्य देश कोणता? इस्रायल.
2025 रस्ता सुरक्षा सप्ताहाचे थीम काय आहे? रस्ता सुरक्षा नायक व्हा ही थीम आहे 2025 रस्ता सुरक्षा सप्ताहाचे. कोणाचा जन्मदिवस राष्ट्रीय भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर C.D. देशमुख. वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे कितवे आहे? तर 3रे शहर आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 कोणत्या देशात आयोजित करण्यात आले आहे? तर भारत या देशात. ICC प्लेयर ऑफ इयर 2024 कोणास जाहीर झाला आहे? जसप्रीत बुमराह. देशातील पहिला ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोठे करण्यात आले आहे? तमिळनाडू या ठिकाणी. कोण लिस्ट ए क्रिकेटमध्ये 1.5 शतका झळकावणारा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे? आयुष म्हात्रे. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरा ॲथलेटिक स्पर्धा पार पडली? तर कोल्हापूर या जिल्ह्यात. जानेवारी 2025 मध्ये GSLV प्रक्षेपाचे श्रीहरिकोटा येथून कितवे उड्डाण होणार आहे? 100वे. किंग्स अप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन 2024चे आयोजन कोठे करण्यात आले होते? थायलंड या देशात. नरेंद्र मोदी द गेम चेंजर हे पुस्तक कोणाचे आहे? सुरेश वर्मा यांचे आहे. ए मेव्हरिक इन पॉलिटिक्स हे कोणाचे पुस्तक आहे? मनीष शंकर यांचे आहे. जगातील 7ही खंडातील सर्वोच्च शिखर सर करणारी पहिली युवा महिला कोण बनली आहे? तर कन्या कार्तिकेतन. वय वर्ष 17. स्पेस डॉकिंग एक्सपेरिमेंट चे प्रक्षेपण करणारा भारत हा जगातील कितवा देश घडला? तर 4था. सौर पंप योजनेत कोणत्या राज्याने देशात प्रथम क्रमांक पटकावला? तर महाराष्ट्र या राज्याने सौर पंप योजनेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक पटकावला आहे. कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवले आहे? चीन या देशाने. 53वी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप 2024 पुरस्कार कोणी पटकावले? तर केरळ या राज्याने. ADR संस्थेचे अहवालानुसार सर्वात गरीब मुख्यमंत्री कोण? तर ममता बॅनर्जी. ओसामू सुझुकी यांचे निधन झाले. ते कोणत्या मोटर कंपनीचे माजी चेअरमन होते? तर सुझुकी या कंपनीचे. जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेत अजिंक्यपद कोणी पटकावले? तर कोनेरू हम्पी याने पटकावले आहे. मेलबर्ग क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या क्रिकेटपटूला मानस सदस्यत्व बहाल केले आहे? सचिन तेंडुलकर या क्रिकेटपटूला. फ्युचर लीडर ऑफ वन एशियाई पुरस्कार जिंकणारा कोण पहिला भारतीय अभिनेता ठरला आहे? तर आयुष्मान खुराना. RBI वित्तीय क्षेत्रात AI वापर करण्यासाठी कोणत्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे? पुष्पक भट्टाचार्य यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ई-गव्हर्नन्स मध्ये राज्यात कोणती मनपा प्रथम आली आहे? पुणे मनपा महानगरपालिका. ई-गव्हर्नन्स मध्ये सर्वात निकृष्ट कामगिरी कोणत्या महानगरपालिकेची आहे? तर जळगाव. 22 जानेवारी ते 28 जानेवारी काय म्हणून साजरा केला जाणार आहे? तर गर्भाशय मुख कर्करोग जागृती आठवडा म्हणून. 2025 हे काय म्हणून साजरे केले जाणार आहे? आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरे केले. यानंतरचा प्रश्न, देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी कोठे धावणार आहे? गेटवे ऑफ इंडिया ते JNPT या दरम्यान धावणार आहे. 85वे अखिल भारतीय पीठासीन अधिवेशन कोठे होणार आहे? तर पटना या ठिकाणी होणार आहे. 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिवेशनाचे उद्घाटन कोणी केले? तर ओम बिर्ला. 85व्या अखिल भारतीय पीठासीन अधिवेशनचे उद्घाटन कोणी केले आहे?
तर ओम बिर्ला यांनी केले आहे. महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना कधी झाली? 24 एप्रिल 1994ला. कोणत्या लघुचित्रपटाला ऑस्कर 2025साठी लाईव्ह ॲक्शन शॉर्ट श्रेणीमध्ये नामांकन मिळाले आहे? तर अनुजा. कॉस्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या अहवालानुसार कोणत्या देशाचे राहणे सर्वात महाग आहे? स्वित्झर्लंड. HSBC हुर्नूच्या अहवालानुसार जगातील सर्वाधिक प्रभावशाली भारतीय वंशाचे CEO कोण आहेत? सत्या नाडेला. यानंतरचा प्रश्न, राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागांतर्गत कोणत्या ठिकाणी विश्व मराठी संमेलनाचे आयोजित करण्यात आले आहे? मुंबई या ठिकाणी. प्रजासत्ताक दिनानिमित्त भारत पर्व महोत्सवात महाराष्ट्राच्या कोणत्या संकल्पनेचा चित्ररथ सहभागी होणार आहे? तर मधाचे गाव या ठिकाणी. मित्रांनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. हा आहे आपला पहिला पार्ट. दुसऱ्या पार्टमध्ये 101 ते 200 या दरम्यानचे क्वेश्चन आपण पाहणार आहोत. जय हिंद विद्यार्थी मित्रांनो.